गोंदिया शहरात प्रथमच अखिल भारतीय किन्नर महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील हजारहून अधिक तृतीयपंथीय या महासंमेलनात सहभागी झाले आहेत. समाजाच्या सुख, शांती आणि प्रगतीसाठी प्रार्थना करत सर्व धर्मसमभाव, समानता आणि मानवतेचा संदेश देणारे हे 5 दिवसीय महासंमेलन 22 ते 26 जुलै दरम्यान गोंदियातील पोवार बोर्डिंग येथे होत आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, पंजाब, हैदराबाद, गुजरात, कोलकाता, भोपाळ, आग्रा तसेच विविध राज्यांतील तृतीयपंथीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. या महासंमेलनाच्या आयोजनासाठी गोंदियातील किन्नर समाजाच्या अध्यक्षा निशा नायक यांनी पुढाकार घेतला असून आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ आयोजित या 5 दिवसीय महासंमेलनात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महासंमेलनादरम्यान कलश यात्रा, माता की चौकी, सामूहिक पूजा तसेच गरजूंना दान करण्यात आले. आगामी दिवसांत शहरातून भव्य कलश यात्रा काढण्यात येणार असून दुर्गा मंदिरात घंटा दान करण्यासह विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन गोंदिया शहराच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाणार आहे. याशिवाय तृतीयपंथीय समाजाचे हक्क, संस्कृती, परंपरा आणि त्यांच्या विविध समस्या यांवर सखोल विचारमंथन करण्यात येत आहे. सामूहिक पूजा, शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांमुळे या महासंमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महासंमेलनाबाबत माहिती देताना निशा नायक यांनी सांगितले की समाजात बंधुभाव, समानता, मानवतेची भावना अधिक दृढ व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नमस्कार, मैं निशा नायक गोंदिया की किन्नर समाज की शहर अध्यक्ष बोल रही हूँ और हमारे यहाँ पे लगभग पूरे प्रदेश से एक एक घर से 2-2, 3-3 ऐसे किन्नर आए हैं. बंगाल छोड़ के सब आए हैं. ये कार्यक्रम हम लोग इसलिए करते हैं कि हमारे गुरुओं का हमको करना पड़ता है और जो जनता हमारे को देती है, हमारे अन्नदाता जो हमको देते हैं, उनके लिए दुआएं की जाती है. और जिनको बच्चे नहीं है, बच्चे वालों के लिए दुआ करी जाती है. जिनका काम धंधा नहीं है उनके लिए दुआ करी जाती है. मतलब ऐसे अनेक सारे प्रश्न रहते हैं, वो सभी के लिए हम दुआ करने के लिए ये कार्यक्रम करते हैं और एकत्रित संगठित होते हैं. 5 दिन में हमारे यहाँ ऐसे कुछ रिश्ते नाते होते हैं, वो भी गुरुओं का जो कार्यक्रम करते हैं वो भी होता है और जो आपस में बहन बेटी बनते हैं वो भी कार्यक्रम होता है. हमारे विवाद हमारे पंचों में ही खत्म होते हैं. हमको पुलिस स्टेशन की, शासन की जरूरत नहीं लगती. हम लोग आपस में ही अपने विवाद खत्म करते हैं. मैं अमरावती से हनी किन्नर. आज हम लोग यहाँ पे सभी उपस्थित हैं गोंदिया में पावर मंगल कार्यालय में. हमारा पूरा किन्नर समाज आया है, जैसे कि पूरा महाराष्ट्र से और अपने रायपुर, बिलासपुर और बम्बई, पूना, हैदराबाद, इंदौर, हर जगह से किन्नर आया है यहाँ पे. हमारे जो गोंदिया में हमारे जो जजमान हैं, हमारे जो अन्नदाता हैं, जो हमारे पेट को रोटी देने वाले हैं, ऊपर भगवान, नीचे आप जैसे जजमान हैं, जो आपके भरोसे हमारा हर चीज चलती है. हमारा पेट है आपके भरोसे. तो ये जो किन्नर समाज जुड़ा है आज, ये किन्नर समाज जुड़ने का यही मकसद है कि हम लोग ये जो गोंदिया के जो जजमान है, हमारी जो गोंदिया के मुखिया हैं निशा मौसी, गद्दीपति गोंदिया की, हमारे किन्नर समाज की गद्दीपति है वो गोंदिया की, तो उनके जजमानों के लिए यहाँ पे सब किन्नर समाज जुड़ा है और उनके सब जजमानों के लिए ब्लेसिंग्स दुआ करेंगे हम लोग कि उनके बाल बच्चे स्वस्थ रहे, अच्छे रहे. हमारे सभी किन्नर लोगों की तरफ से पूरे गोंदिया की जनता को हमारा आशीर्वाद है. नमस्कार, मी बोलत आहे अकोल्यावरून डॉली है ना, तबो गुरुचा चेला. हे आमचं किन्नर संमेलन भरलेलं आहे गोंदियामध्ये. हे वर्षातून एक वेळा हर गावाला आमचं संमेलन भरत राहते है ना. आम्ही सगळे किन्नर लोक आलेले आहे इथे. सगळे आमचे अन्नदाता, तुम्ही जजमान जे आहे, सगळ्यांसाठी आम्ही आशीष दुआ सगळं ब्लेसिंग्स करतो आम्ही सगळ्यांसाठी है ना. हे आमचं किन्नर संमेलन याच्यासाठी होते, जे आम्हाला आमचे जे गोंदियाची जजमान आहेत, जे देणारे आहेत, अन्नदाता जे देणारे आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आशीष दुआ करतो. त्यांचे लहान बाळ, मोठे बाळ है ना, सगळेच चांगले राहो, स्वस्थ राहो, आबाद राहो, त्यांच्यासाठी आम्ही सगळ्यांसाठी ब्लेसिंग्स करतो. राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.